आम्ही एवढं बोलतो अरे तू शॉट अरे मी धावणार नाही पण मी या एक्सपर्टचा खडखडून लाभ घेणार आहे. सो गाईज फायनली मी मुंबई मॅरेथॉनच्या एक्सपोला चालली आहे. आय लिटरली कॅन नॉट बिलीव्ह मी खरंच टाटा मुंबई मॅरेथॉन धावते. लाईक इट्स अ ड्रीम कम ट्रू. सो 2024 आय गेस 2024मध्ये मी अशीच धावत होती पार्कात आणि मला असे लोक धावताना दिसले आणि आय वॉज लाईक की काय हे बघूया. आणि मी तिथे गेली आणि आपलं डिवायडरचे ते उभे राहिले आणि ते लोक धावत होते वगैरे. मग मला जास्त जरा माझं आतमधला एक्स्ट्रोवर्ट जागून आला आणि मी फुल हाय फाय देत होती, चिअर करत होती. माझ्यात फुल एनर्जी अशी नेक्स्ट लेवल होती. आणि मग ते संपलं वगैरे तर मी घरी येऊन रिसर्च केलं ना की हे काय आहे. नंतर कळलं की मॅरेथॉन आहे. आधी मला मॅरेथॉनची कॉन्सेप्ट नव्हतं माहीत. मला असं माहिती होतं की लोक पे करून धावायचे वगैरे. तर तेव्हा मी अशी होते की कोण एवढं पैसे देऊन धावेल, कशाला धावतात लोक, त्यापेक्षा मी न पैसे देऊन एवढी धावतेच आहे. आणि लुक ॲट मी नाव. ओ गॉड. सो मग मी अशी होती तेव्हा मी अशी होती की मला ही मॅरेथॉन धावायची काही पण करून, कारण ही सिलिंगवरून जाते आणि सिलिंगवर तर आपण असे नॉर्मली गाडीवरून वगैरे जातोच, पण पायानी ओन्ली 1% इन द वर्ल्ड, त्याच्यापेक्षा कमीच असेल. सो मग मी अशी होती की आत्ता तर मी ह्याला रजिस्टर करणार आहे. पण मी धावायचं कधी एवढं सिरियसली घेतलंच नाही, मनावर नाही घेतलं. सो वन डे पण मी अशी मध्ये मध्ये कधीतरी जायची, मी चालू करायची मग बंदच, मग परत चालू करायची धावायचं, मग परत बंद, असं व्हायचं. सो मी नंतर दर विकेंड्सला रोव रन क्लबचं धावायचं असायचं. मग ते 3-4 किलोमीटर एवढंच घ्यायचे. मग मी तिथे जायची आणि एक दिवस सेजल बिला की चल विभूती आपण नॉर्मल धावायला जाऊया. म्हणजे ती ऑलरेडी धावायची, तिने मला दुसऱ्या दिवशी बोलवलं की चल. आणि मी रोवचं धावलेली आणि तेव्हा मी 5 किलोमीटर अशी नॉनस्टॉप धावलेली. आणि तेव्हा मला असं झालेलं की मी कायच केलं आहे, म्हणजे इम्पॉसिबल. मी एवढं कधी धावली नव्हती आयुष्यात आणि मी पहिल्यांदा अशी 5 किलोमीटर नॉनस्टॉप धावले. तेव्हा तर मी अशी ऑन अनदर लेवल होती. मी दुसऱ्या दिवशी बोलले हां चल सेजल येते मी. किती धावायचं आहे? 10 किलोमीटर. हां चालेल 10 किलोमीटर. मी 5 किलोमीटर तर केलंच आहे, मग आता मी 10 किलोमीटर तर आरामातच करू शकते, एवढं काय त्यात. मग मी गेली आणि मग 5 किलोमीटर नंतर माझं एवढं डोकं दुखायला लागलं आणि तेव्हा मी अशी होती की नाही माझ्याने 10 किलोमीटर नाही होणार आहे. मी 5 किलोमीटर वरलीला संपवले आणि वरलीवरनं नंतर चालत आले. मी अशी होती आता मला काय पण करून 10 किलोमीटर धावायचंच आहे. पण मला असं डायरेक्टली नाही धावायचं की 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं नाही. मला नीट असं ग्रॅज्युअली ते इन्क्रीज करत जायचं, कारण नाही तर परत माझं डोकं दुखायला लागेल किंवा काहीतरी असं शीन पेन वगैरे होईल. त्यापेक्षा आपण असं हळूहळू घेऊया. मग मी रोज रनिंग करायला लागली. मग हळूहळू दर विकेंड्सला 1-1 किलोमीटर वाढवत जायची. मग तसं माझं 10 किलोमीटर कंप्लीट झालं. आणि मग त्याच्यानंतर असंच आम्ही ठरवलं की आपण मॅरेथॉन धावूया. आमचं 10 किलोमीटरच झालेलं. त्याच्या आधी आम्ही असं होतो आम्ही टाटा मुंबई मॅरेथॉनला रजिस्टर करूया. मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी, मी आणि सेजलने. आणि हिअर वी आर नाव गोईंग फॉर इट्स एक्सपो. मला बिलीव्ह नाही होतं खरंच, सिरियसली मला अजिबात बिलीव्ह नाही होतं की मी खरं जाते आणि मी सिलिंगवरनं धावणार आहे. मेन म्हणजे तर माझं हेच होतं हा स्टार्टिंगपासून की मला सिलिंगवर धावायचं आहे, म्हणून मी ह्याच्यात रजिस्ट्रेशन करते, म्हणजे करायचं आहे. आणि नंतर धावल्यानंतर लाईक लेट्स गो 21 किलोमीटर. आणि टाटा मुंबई मॅरेथॉनची वाईबच वेगळी असते एकदम. काय असं जर एक्सपिरियन्स करायला पाहिजे ते तुम्ही. असं चिअर करायला या सगळ्यांना तिथे मस्त, खूप फन आणि लोक मस्त असतात यार, खूप भन्नाट. मला तर खूप मजा आलेली चिअर करताना पण. आता धिस टाईम धावणार आहे मी
सो लेट्स गो. फायनली वी आर हियर. बिग कलेक्ट करायला सगळं मग एक्सपोर्ट. गाईज वन डे आमचं नाव असेल. वन डे आमचं इथे नाव असेल. मी विचारते हिचं नाव असेल का बघ. शोधत बस. सेजल मॅरेथॉनचं सगळं विसरली. आधी बिप कलेक्ट करायच्या आधी टी शर्ट कलेक्ट करायचं. मी कधीच बिप कलेक्शनला गेली नाहीये. हो मी माझ्या फर्स्ट टाइम के Bro. कलेक्शन हिमानी काय घेऊन आलेली. सेकंडला आपण गेलेलो त्याला एक्सपो नव्हता. तू नेहमी धावलीस, मी नाही धावली. विंडो नेक्स्ट इयर दिस इयर आज वन हाफ दिस इयर ए बघ कलेक्ट युअर हाफ मॅरेथॉन ड्रेस दे टी शर्ट टाटा सर. ओके टी शर्ट आहेत. आधी आम्हाला बिप घ्यायचे ते कुठे आहे. खूप चालतोच आम्ही. हे खूप मोठं आहे. अति जास्त म्हणजे इट इज नॉट फॉर थोडा टाईमसाठी. आमचा विचार चालला की उद्या पण यायचं. गर्दी कमी आहे. खूप गर्दी आहे आज इकडे बिकॉज ऑफर सुट्टी आहे. ऍक्च्युली आपण फ्रायडेला आलो पाहिजे कारण कॉर्पोरेट मजदूर विल बी वर्किंग. येस पण कॉर्पोरेट मजबूर असं झालं तर काय TLA नाही असू दे बोलू दे काय हा जातं. घेऊया बट नाही रे एवढे मोटिवेटेड कॉर्पोरेट मजदूर आहेत शेवटी 20,000. आपल्याला इकडे चेक पण करायचं. चल बघूया. आता नाही बिप घेऊन सगळं बघूया. ते मध्येच सेजलच होता बोलते की आपण काय बिप घेऊया आणि करूया आणि आता बोलते आणि इथे खूप थंड झालं. म्हणजे हात थंड झाले. मला रिॲक्शन बघायची. रेकॉर्ड युअर. अरे हा रेकॉर्ड पण ते थंड वाटलं मग कसं नाही करेक्शन नाही आम्हाला जायचं. मॅरेथॉन आमचे मंद फ्रेंड्स कुठेतरी हरवले आणि आता आम्हाला त्यांना नाही शोधत बसायचं. चल जा कुठेतरी जाऊन उभं राहू. तिथे खाली आहे. चल तिचं पण नाव द्यायचं. मला धगधग होते. सेजलचं आम्ही आता कलेक्ट करतो पण मला खूप असं हार्टबीट वरती गेले. मला हेच नव्हते की मला संडेला धावायचं. मी घरी अशी व्हिडिओ काढताना ब्लॉग शूट करताना अशी हे झाली आहे की फायनली इट्स हॅपनिंग. सेजल घेतलाय साईज. Soon 2 days to go. I've started with the hydration thing. एक रोज इलेक्ट्रोलाइट पिते मी आता. I'm recording. Oh, nice color. I like it. Color is good. Yeah, cool. Nice. बिचारीला TMM धावायची होती हे तिला नंतर कळलं. म्हणजे आता रिअलाइज होतंय. जेव्हा आम्ही तिला फोर्स करत होतो सांगत होतो तेव्हा तिला डोक्यात नाही आलं. पण मी रिग्रेट नाही करणार कारण मी पुढच्या वर्षी फुल मॅरेथॉन. येस Let's go. I hope this spirit keeps up the whole year. आम्ही आता चेक करायला आलोय. थँक्यू. बीप घ्यायला येणं तर एक कारण होतं असं बोलतो या बाईचं. कार्बोड बसायसाठी कार्बो मृणाली
ब्लॉग करते खाते ती लोक ती पेन केला एवढं काय ब्लॉड करते ना फुल मॅरेथॉन आले पण तेवढं नाही करत. ते आहे चढाई ही एकदा सगळं घरी आलेली आणि क्लासवर आलेली आणि हिने 3 पफ, 1 पेस्ट्री आणि एक टार्ट आणि 1 टार्ट हे सगळं खाल्लेलं जस्ट फॉर 6 किलोमीटर 8 के रन. ही पर्णी पण होती ना तेव्हा हा ते गावाला गेलेलो होतो I finally see my runner crush who's in right front of me. हाय सेजल I am out. I didn't sign up for this. त्याला बोलते आम्हाला He already has a boyfriend. तिचा नंबर जसं बोलते की स्वतःचा नंबर आहे ही ऑलरेडी I always live with this delusional words in order to get transition and I'm still hoping. हे बघ रुणाली ही स्क्रीन बघ. Let's go! Our extrovert friend. का? Less weight. टायमर ला ना. हे सिरी. मी येऊ का? Set a timer for 2 minutes. Hey Siri, set a timer for 2 minutes. चढवू का? कष्ट गाईस कष्ट. एक्सपो TMM साठी मी आणि विभूतीने रजिस्टर केलंय. ही लोक घेत आहेत. मी बोलली ना शेवटी आम्ही A6 मध्ये येणारच काय पण झालं तरी A6 इज मस्ट. लास्ट टाइम मी घुसलेली तर शॉर्ट्स विकत घेणार होते पण मृणालीला नाही आवडली म्हणून आम्ही रिटर्न मारली आता ते पण केलं. गाईज आता आपण गुडीज बघूया. पाणीपुरी कधीतरी आपण हे काय आहे फिनिश योशी न्यूरो गाईज न्यूरो घरात अख्खा डब्बा आहे. न्यूरो फोकस मीन्स स्नीकर्स. हे काय आहे I don't know. लेमन चाप सिनेमॉन हे सगळीकडे देतात आजकाल असं वाटतंय मला. झालं एवढंच आहे बॅग. सो आता आमचं सगळं झालेलं आहे. आम्ही कुठे तर सांताक्रूजवरनं आता बँड्राला सॉरी माहीमला आलेलो आहे खायला कारण आम्हाला खूप भूक लागली आणि कार्ब लोड करायचं आहे आता. टुडे आमचं कार्ब लोडिंग वगैरे सगळं झालेलं आहे ऑल फुल. आता आम्ही घरी चाललो आहे. सो बाय बाय. लाईक